नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण दिवाळीसाठी नाशिकचा चिवडा बघणार आहोत. नाशिकचा चिवडा हा खूप प्रसिद्ध आहे आणि तो काटेरी पोह्यांचा किंवा ज्याला दगडी पोहे म्हणतात किंवा भाजके पोहे म्हणतात त्याचा बनवला जातो. ते पोहे आत्ता मी जिथे राहते तिथे मिळत नाहीत. दिवाळीच्या अगदी 8 दिवस आधी ते ठराविक दुकानात मिळतात. तर आत्ता मला ते पोहे मिळाले नाही आहेत, पण मी भाजके पोहे जे मिळालेत त्याचा हा चिवडा दाखवते. चिवड्याचा मसाला मात्र नाशिकच्या पोह्यांसाठी वापरतात, तोच आपण बनवणार आहोत. कुठलाही रेडीमेड मसाला न आणता घरी कसा मसाला बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि चव अगदी नाशिकच्या चिवड्यासारखीच येणार आहे. तुम्ही हा चिवडा नक्की करून बघा. आधी रेसिपी शेवटपर्यंत बघा. काही शंका असल्यास मला विचारा आणि हा चिवडा करून बघा. आता हे पोहे जे भाजके पोहे मी आणलेले आहेत ते आधी चाळून घेतलेले आहेत. हे बघा, चाळल्यानंतर असा त्यातनं अशी पावडर किंवा असे तुकडे निघतात, चुरा निघतो, तो काढून टाकायचा आहे. त्यानंतर ते निवडून घ्यायचे आहेत आणि नंतर भाजून देखील घ्यायचे आहेत, जरी ते भाजके पोहे असले तरीही, किंवा 2-3 दिवस उन्हात ठेवायचे आहेत. आता हे त्यात टाकण्यासाठी आपण काय काय घेतो आहोत. पिठी साखर दाखवली आधी छोट्या वाटीत. त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले आहेत, अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या आहेत, अर्धी वाटी शेंगदाणे आहेत, हे बघा. त्यानंतर स्वच्छ धुवून आणि पानं काढून कढीपत्ता घेतलेला आहे, अर्धी वाटी आहे तो सुद्धा. त्यानंतर मनुका आहेत एक 10-15 आणि 10-12 काजू आहेत. हे काश्मीरी लाल तिखट आहे 1 टेबलस्पून, हळद आहे पाऊण टेबलस्पून. त्यानंतर रेग्युलर तिखट जे आपण रोज वापरतो हे जास्तीचं तिखट आहे, म्हणून हे थोडं कमी घेतलेलं आहे 1 टेबलस्पूनला. आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. मसाल्याचे पदार्थ वेगळे आहेत. अजून हा मसाला नाही आहे चिवड्याचा, हे बेसिक पदार्थ आहेत. हे बघा, आता मसाल्यासाठी काय काय लागतं बघूयात. धणे 4 टेबलस्पून आपण घेणार आहोत. हे मी भाजून ठेवलेले आहेत आधीच. तुमच्याकडे भाजलेले नसतील तर तुम्ही भाजून घ्या. भाजलेले धने 4 टेबलस्पून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण बडीशोप घेणार आहोत, ती देखील भाजून ठेवलेली आहे. आणि ओवा देखील भाजूनच ठेवलेला आहे. तुम्ही हे सगळे पदार्थ भाजून घ्या. आता हे 4 टेबलस्पून धने घेऊन झालेले आहेत. त्यानंतर बडीशोप आपण 2 टेबलस्पून घेणार आहोत, 1 टेबलस्पून आणि नंतर दुसरा. हे बघा, भरून घ्यायचे आहेत अगदी. आणि ओवा 1 टेबलस्पून. त्यानंतर आपण जे लिंबू फूल असतं किंवा सायट्रिक ॲसिडचे क्रिस्टल्स असतात ते आंबटपणासाठी अगदी चिमूटभर घेणार आहोत, 1 चमच्यात. हे बघा, अगदी थोडे घेतलेले आहेत चिवड्याला आंबटपणा येण्यासाठी, अगदी थोडा. त्यानंतर हे सगळं बारीक करून पावडर करून ठेवायचे आहे मिक्सरमधनं काढून. त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात 1/4 वाटी तेल घातलेलं आहे आणि त्यात घेतलेले शेंगदाणे तळायला घातलेले आहेत. शेंगदाणे मी आधीच भाजलेले होते मायक्रोवेव्हमध्ये. दमट हवेमुळे लगेच खराब होतात, म्हणून ते आणल्या मायक्रोवेव्हमध्ये भाजूनच बरणीत भरते. तर ते जरा भाजलेले असल्यामुळे पटकन तळून होतात. मायक्रोवेव्हमध्ये भाजलेले असले की त्याच्यावर भाजल्याचे डाग दिसत नाहीत, पण ते आतून चांगले भाजले गेलेले असतात. त्यामुळे आता आपण ते पटकन काढून घेणार आहोत, जास्त वेळ न तळता, नाही तर ते काळे पडतील. मध्यम आचेवर तळत आहोत आपण. शेंगदाणे काढल्यानंतर आपण खोबरं तळून घेणार आहोत. हे बघा, तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे काढताना. अशाच प्रकारे आपण सगळे पदार्थ तळून घेणार आहोत जे आपण काढलेले आहेत ताटात ते. म्हणजेच खोबरं, शेंगदाणे, डाळ्या, काजू, मनुका. काजू आणि मनुका अगदी कमी वेळ आपण तळणार आहोत. खोबरंसुद्धा खूप वेळ तळायचं नाही आहे, अगदी ब्राऊन होईपर्यंत, कारण ते काढल्यानंतरसुद्धा त्यात जे गरम तेल असतं तो तळण्याचा प्रोसेस नंतरसुद्धा चालू असतो. त्यामुळे आपण काढताना ते जितके डार्क असतील त्यापेक्षा नंतर आणखी डार्क होतील थोडे खोबऱ्याचे काप. म्हणून साधारण ब्राऊन होत आले की लगेच काढून घ्यायचे आहेत, पूर्ण ब्राऊन व्हायच्या आधी. अशा रंगावर काढायचे आहेत हे आता. तरी ते नंतर आणखी डार्क ब्राऊन दिसतील तुम्हाला झालेले. डाळ्या मात्र अगदी टाकून
पटकन काढायच्या आहेत, कारण त्या कडक होतात जास्त वेळ तळल्या तर. हे बघा, गॅस बंदच केलेला आहे आणि पटकन काढून घ्यायच्या आहेत त्या. या सगळ्या पदार्थांचं खास असं प्रमाण नाही, तरीसुद्धा मी एक अंदाज दिला आहे तुम्हाला. शेंगदाणे, खोबरं, डाळ्या, काजू, मनुका हे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, किंवा त्यात आणखी काही खिसमिस वगैरे पदार्थ ॲड देखील करू शकता, किंवा यातील एखादा नसला तरीही चालतो चिवड्याला पदार्थ. तर अशा प्रकारे या डाळ्या आपण सगळ्या तेल निथळून काढून घेतल्या आहेत. त्यानंतर काजू आणि मनुका, काजू तर अगदी अर्धा मिनिटच तळायचे आहेत यात. परत गॅस चालू करू आपण आणि मध्यम आचेवर अर्धा मिनिट काजू तळणार आहोत, नाहीतर ते पटकन जळतात. आणि मनुका देखील अगदी तेलात टाकून पटकन काढणार आहोत. तुम्ही जर विविधा रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी करून बघा, आवडली तर लाईक शेअर करा आणि कॉमेंट करून मला जरूर कळवा कशी झाली ते. आता आपण काजू टाकले आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे आपण ते अगदी अर्धा मिनिटच तळणार आहोत आणि पटकन काढून घेणार आहोत. ते सुद्धा काढल्यानंतर त्याचा रंग आणखी थोडा डार्क होतो गरम तेलातनं काढल्यानंतर. त्यानंतर आपण मनुका घेणार आहोत आणि मनुका अगदी या चाळणीवर घेऊनच तळणार आहोत. हे बघा, अशा जस्ट त्या तेलात घोळवल्या थोड्या तरी देखील त्या फुगतात पटकन आणि लगेच बाहेर काढणार आहोत. आता फक्त कढीपत्ता राहिलेला आहे. कढीपत्ता त्यात टाकला की पानं ओली असतील तर बाहेर उडतं तेल, त्यामुळे जरा सांभाळून करायचं आहे. आणि मंद आचेवर कढीपत्ता तळायचा आहे, कारण ती पानं आपल्याला कुरकुरीत व्हायला हवी आहेत. म्हणून ही पानं मऊ राहिली तर चिवडा मऊ पडू शकतो, त्यामुळे ही पानं चांगली कडक तळायची आहेत मंद आचेवर. एक पान असं काढून कुस्करून बघायचं आहे आणि चांगली कडक झाली की मग काढून घ्यायची आहेत. त्याचंसुद्धा तेल निथळून व्यवस्थित मग बाहेर काढायची आहेत. कढीपत्त्यामुळे एक छान फ्लेवर येतो चिवड्याला. कढीपत्ता तुम्ही आणखी देखील घालू शकता आवडत असेल तर. त्यानंतर हे सगळं आपण बाजूला काढून ठेवणार आहोत. त्यानंतर आपण थंड फोडणी कशी करायची की जेणेकरून ही फोडणी दिल्यामुळे चिवडा तेलकट तर दिसतो, परंतु कमीत कमी तेलात तयार होतो. खूप तेल न वापरता देखील तो दिसायला तेलकट दिसतो, परंतु मुळात त्याच्यासाठी आपण जास्त तेल वापरलेलं नसतं. आता गॅस बंद करून हे जे तेल आहे हे अर्ध थंड करून घ्यायचं आहे, पूर्ण गार करायचं नाही आहे. थोडं त्याचा कडकपणा कमी झाला, कोमट पण नाही, त्यापेक्षा थोडं एक स्टेप वरती गरम असायला हवं, तेव्हा आपण त्यात हे सगळे मसाले, तिखट, हळद, मीठ आणि जी पावडर केलेली आहे नंतर आपण धने, ओवा आणि बडीशोप याची ते सगळं टाकून या तेलात हलवून घ्यायचं. गॅस बंद आहे लक्षात घ्या, कारण आपण तेल थोडं थंड व्हायला ठेवलेलं आहे. ज्या तेलात आपण सगळं तळलेलं आहे शेंगदाणे, खोबरं, तेच तेल आहे हे उरलेलं. त्यात आपण ते तेल थोडं थंड व्हायला लागल्यावर हे मसाले टाकले आहेत. गरम तेलात टाकले तर तिखट, हळद, मसाले जळतात आणि तो एक जळकट रंग आणि जळकट वास येतो चिवड्याला. म्हणून थोडं थंड झाल्यानंतर त्यात हे मिक्स करायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यावर टाकणार आहोत पूर्ण थंड झाल्यावर. तुम्ही गरम जर टाकलं तर तुम्ही कितीही तेल वापरलं तरीही तो चिवडा तेलकट दिसणार नाही, तो कोरडा भुरभुरीत दिसेल. परंतु थंड टाकलं तर कमी तेलातसुद्धा तो दिसायला तेलकट दिसेल, परंतु खाण्यात मात्र तुमचं जास्त तेल जाणार नाही. त्यामुळे एक प्रकारे तो थोडा डाएट चिवडा देखील होऊ शकतो कमी तेलात. म्हणून आपण फोडणी थंड करणार आहोत. मी यापूर्वी चप्पट आपले जे पातळ पोहे असतात त्याचा देखील चिवडा दाखवलेला आहे इन्स्टंट. त्याची लिंक मी खाली देते. मायक्रोवेव्हमध्ये कसा करायचा आणि गॅसवर कसा करायचा दोन्ही प्रकारे दाखवले. त्याची लिंक खाली देते. तो देखील तुम्ही दिवाळीसाठी चिवडा करू शकता. आता हे थंड झाल्यानंतर आपण चिवड्यात सगळं मिक्स केलेलं आहे. आधी शेंगदाणे, खोबरं सगळं तळलेलं ते पदार्थ सगळे घातलेले आहेत. त्यानंतर तेलातली ही फोडणी, थंड फोडणी घातलेली आहे आणि जी पिठी साखर होती ती देखील आपण घालणार आहोत. चव बघून तुम्ही मीठ आणि पिठी साखर
आणखी वाढवू शकता. गोड आणखी हवं असेल तर पिठी साखर जास्त घालू शकता. ही आत्ता मी इतकी घातली आहे. नंतर आवडीप्रमाणे तुम्ही वाढवू देखील शकता. आणि तिखट हळद हे सुद्धा मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. जसं तुम्हाला आपल्या घरी जसं खातात तिखट कितपत चालतं त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा. आता हे सगळं मिक्स केलं की हा चिवडा तयार होणार आहे. महिनाभर अगदी सहज राहतो डब्यात भरून. दिवाळीसाठी केलेला हा चिवडा सगळ्यात आधी संपतो. नाशिकचा चिवडा जर तुम्ही केलात तर सगळ्यात आधी संपणारा प्रकार हाच असणार आहे. इतकं लक्षात घ्या. इतका हा टेस्टी होतो. 2-3 वेळा करावा लागतो तो दिवाळीत. हे बघा मिक्स झाल्यानंतर असा रंग त्याला आलेला आहे. आणखी डार्क हवा असेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट देखील वाढवू शकता. हळद थोडी वाढवू शकता. मात्र सगळं थंड करूनच आपल्याला यात घालायचं आहे हे लक्षात घ्या. थंड तेलाची फोडणी म्हणजे काय हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. कसा दिसतो ते बघूयात आणि सर्व करूयात. हे बघा खोबरं शेंगदाणे बरोबर प्रमाणात झालेले आहेत. खूप झाले तर तेही चांगलं लागत नाही. खाताना कुरमुरे कमी आणि शेंगदाणे खोबरं जास्त असं लागतं. म्हणून हे प्रमाण परफेक्ट आहे. नक्की करून बघा.